छोले तर लय प्रकारचे केले आणि खाल्ले असते तुम्ही, पण असे नाही. कसे? चला मी सांगते तसे. काय करायचं, रात्रीचे छोले भिजायला घालायचे आणि दुपारच्या जेवणाला करायचे असेल तर सकाळी उठल्या उठल्याच आपल्याला पीठ मळून ठेवायचं. कशाचं? भटुऱ्याचं. भटुरे पण करावं लागते ना छोल्याबरोबर. तर मैदा घ्यायचा, मैद्यात टाकायचं लगेच खायचा सोडा आणि बेकिंग पावडर आणि दही आणि मीठ आणि थोडं तेल, याला चांगलं मळून घ्यायचं बरं का. आणि मळून लगेच साईडला 2 तास करून ठेवायचं याला. आणि लगेच आपल्याला रात्रीच्या छोल्याला बघायचं आणि छोले चांगले भिजले का लगेच कुकर मध्ये टाकायचं का लगेच पाणी टाकायचं आणि मीठ पण टाकायचं बरं का. आणि लगेच झाकण लावून लगेच गॅसवर ठेवायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या देऊन याला चांगलं शिजून घ्यायचं. आणि मसाल्यामध्ये काय घ्यायचंय बघा बरं का नीट. इथं सिक्रेट तेच आहे माझं. मसाल्यात घ्यायचं इथं कांदे, टमाटे, खोबरं, अद्रक, लसूण आणि 2 ब्रेड घ्यायचे. इथं माझं सिक्रेट तेच आहे. ब्रेड टाकायचे आपल्याला, ग्रेव्ही लय भारी होती बरं का. आणि लगेच याला बारीक करून घ्यायचं चांगलं आणि लगेच तेलाला कढई ठेवायची गरम व्हायला आणि कढईत लगेच टाकायचं आपल्याला तेजपत्ता आणि ते फुल नाही का ते एक टाकायचं, जिरे टाकायचे आणि आता लगेच आपण बारीक करून घेतलेला मसाला याच्यात टाकून द्यायचा बरं का. आणि लगेच त्याच्यामध्ये ना हळद टाकायचं, लाल तिखट टाकायचं, गरम मसाला टाकायचं, धन्याची पावडर टाकायची, मीठ टाकायचं आणि कसुरी मेथी टाकायची आणि खास म्हणजे थोडीशी साखर टाकायची. आणि आता याला चांगलं मिक्स करीत त्याला 10 मिनिटं या मसाल्याला भाजून घ्यायचं चांगलं. आणि चांगला मसाला परतून झाला का लगेच याच्यात छोले टाकायचे आणि इथं बटाटे पण घ्यायचे बरं का, शिजून घ्यायचे. मी रात्री शिजून घेतले होते ना त्याच्यामुळे दाखवले नाही. बटाटे सुद्धा याच्यात हातातून असे कुस करून टाकायचे आणि याला चांगलं आता पाणी टाकून आहे ना परत 7-8 मिनिटं याला चांगलं उकळून द्यायचं बरं का. मग भाजीला एक नंबर होते बरं का. जर घरात छोलेचा मसाला असला तर तो पण थोडा लास्टला टाकून द्या. नंतर ना कोथिंबीर टाका गॅस बंद करून आणि लगेच भटुरे लाटायला घ्या. भटुरे असे पातळ लाटायचे आणि लगेच हाय गॅसवरती त्याला टाकायचे. भटुरेला तळून घ्यायचं आणि लगेच घरच्यांना गरम गरम खायला द्यायचं. इथं माझ्या पोरींना दिलं, इतकं आवडलं ना त्यांना. आणि तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट करून सांगा बरं का.